ही घटना काही वर्षापूर्वीची आहे. त्या काळात मी लॉंग हॉल ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होतो. माझे भौतिक रूट्स असे असायचे जिथे मैलोनमैल काहीच दिसत नसे. ना गाव, ना वस्ती, ना नेटवर्क. रेडिओ तासनतास फक्त स्टॅटिक आवाज देत राहायचा आणि जिवंतपणाची एकमेव खूण म्हणजे क्वचित समोरून येणाऱ्या वाहनांच्या हेडलाईट्स. त्या रात्री मी महाराष्ट्र गोवा सीमेच्या दिशेने आंबोली घाटाच्या आतल्या जंगल परिसरातून जाणाऱ्या एका लांब निर्जन महामार्गावर होतो. ड्रायव्हरांमध्ये तो भाग डेड झोन म्हणून ओळखला जायचा. दोन्ही बाजूंना शेकडो मैल पसरलेली घनदाट झाडं आणि पूर्ण शांतता. बहुतांश ड्रायव्हर तो रस्ता दिवसा पार करायचे, पण माझं शेड्यूल रात्रीचं होतं. रात्रीचे साधारण 2:30-3 वाजले असावेत. मी जवळपास 10 तास सलग ड्रायव्हिंग करत होतो. कॉफीचा परिणाम केव्हा संपला होता. ट्रकच्या हेडलाईटच्या बाहेर पूर्ण काळोख होता. असा काळोख जणू तो केबिनवरच दडपण आणत होता. इंजिनचा आवाज, एअर ब्रेकची सिसकारी आणि टायरांचा रस्त्यावरचा थरथराट, एवढंच काय ते वास्तव्य उरलं होतं. डोळ्यांवर झोपेचं ओझं वाढत चाललं होतं. खिडकी उघडली, थंड हवा घेतली, चेहऱ्यावर पाणी मारलं. जे शक्य होते ते सगळं करत होतो, पण मेंदू जणू लो पॉवर मोडवर चालू होता. रस्त्याच्या पांढऱ्या रेखा विचित्रपणे वाकड्या दिसू लागल्या आणि तेव्हाच हेडलाईटच्या उजेडाच्या कडेवर रस्त्याच्या बाजूला मला एक झलक दिसली. ती आकृती लहान होती. जमिनीवर क्षणभर ती माणसासारखी सरळ उभी असल्यासारखी वाटली आणि लगेच अंधारात गायब झाली. पहिल्यांदा वाटलं हरण असेल, एखादा वन्य प्राणी, पण ती हालचाल प्राण्यासारखी नव्हती. ती खूपच स्थिर होती. माझं थकलेलं डोकं स्वतःला समजावू लागलं, हा भ्रम आहे, झोपेमुळे असं होतं. पण एक विचार मनात अडकून राहिला, इतक्या निर्जन जंगलात रात्री 3 वाजता एखादं मूल असणं अशक्यच होतं. मी पुन्हा लक्ष रस्त्यावर केंद्रित केलं. काही सेकंद गेले, ते दृश्य धुसर होत गेलं आणि मग सहजच मी पॅसेंजर साईड मिररकडे पाहिलं. त्या क्षणी माझ्या अंगातलं रक्त गोठल्यासारखं झालं. माझ्या ट्रेलरच्या मागे लुकलुकणाऱ्या लाल लाईट्सच्या फिकट प्रकाशात मला एक लहानशी आकृती स्पष्ट दिसली. ती रस्त्याच्या कडेला उभी होती, अगदी त्याच ठिकाणी जिथे मला आधी काहीतरी दिसल्याचा भास झाला होता. ती ना झुळपं होती, ना सावली. ती स्थिर उभी होती, हलतसुद्धा नव्हती. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. हे थकव्याचे भास नव्हते, हे खरं होतं. माझ्या मागे कोणीतरी होतं किंवा काहीतरी, आणि ते खूपच लहान होतं. मनातली प्रत्येक चेतावणी ओरडत होती, धोका आहे, थांबू नकोस, पुढे जा. पण त्याचवेळी एक दुसरीच भावना जागी झाली, जर तो खरोखर एखादा मुलगा असेल तर. आंबोली जंगलाच्या आतल्या या सुनसान रस्त्यावर मध्यरात्री एक मूल एकटं कसं असेल. मी काही सेकंद स्वतःची झगडलो. मिररमध्ये ती आकृती लहान होत चालली होती, अंधारात विरत होती. आता नाही थांबलो तर कदाचित तो कायमच हरवेल. त्या क्षणी मी निर्णय घेतला. मी ट्रक हळू केला, रस्त्याच्या कडेला ट्रक थांबवला, हॅझर्ड लाईट सुरू केल्या आणि मग भरलेला ट्रेलर असूनही मी रिव्हर्स घेऊ लागलो, खूप सावकाश. मिररकडून नजर हटत नव्हती. टायर खालच्या खडखडाटाचा आवाज अस्वाभाविकपणे मोठा वाटत होता. थोड्याच वेळात टेल लाईटचा लाल प्रकाश पुन्हा त्या ठिकाणी पडला आणि तो एक मुलगा होता. मी ट्रक थांबवला. सुमारे 10 फूट अंतरावर हाय बीम लावले. तो मुलगा खूपच लहान होता, कदाचित 6-7 वर्षाचा. अंगावर फक्त पातळ फिकट रंगाचा पायजामा, ना जॅकेट ना चप्पल. रात्रीच्या थंडीत तो माझ्याकडे पाहतही नव्हता. रस्त्याच्या समांतर अगदी हळूहळू चालत होता, जणू फिरत असल्यासारखा. जणू जवळ उभ्या असलेल्या 18 चाकी ट्रकाचं अस्तित्वच त्याला जाणवत नव्हतं. रस्त्यालगतच घनदाट जंगल सुरू होतं, उंच काळी झाडं आणि दाट झुडपं. माझ्या हेडलाईटच्या पलीकडे काळ्या भिंतीसारखी. मी इंजिन बंद केलं. अचानक आलेली शांतता कान दणावणारी होती. झिंगुरांचा आवाज, पानांची सळसळ स्पष्ट ऐकू येऊ लागली. मी खिडकी खाली केली. थंड ओलसर हवा आणि ओल्या मातीचा, पाईन झाडांचा वास आला. अरे बाळा थांब, मी आवाज दिला, पण तो काहीच बोलला नाही. तो फक्त अजून हळू चालू लागला, डोके किंचित खाली, चेहरा अजूनही न दिसणारा. आणि तेव्हाच मला कळलं, इथे काहीतरी भयंकर चुकीचं होतं. तो थोडासा तिरपा झाला, एवढंच की माझ्या हेडलाईटच्या उजेडात
त्याच्या गालाचा फिकट पिवळसर भाग दिसू लागला. तरीही तो माझ्याकडे पाहत नव्हता आणि त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या त्या प्रचंड ट्रकाचं अस्तित्वही जणू त्याला जाणवत नव्हतं. त्या क्षणी माझ्या मणक्यातून थंडगार लहर गेली. ही साधी अस्वस्थता नव्हती, ही काहीतरी खूपच खोल आणि धोक्याची भावना होती. प्राणी कधी कधी विचित्र वागतात, पण एखादं मूल, हरवलेलं मूल घाबरतं किंवा कुणी जवळ आल्यावर दिलासा अनुभवतं. पण हा मुलगा काहीच प्रतिक्रिया देत नव्हता. तू इथे एकटा काय करतोयस? मी आवाज शांत आणि मैत्रीपूर्ण ठेवत विचारलं. अर्धी रात्र झालीये, कुठे चाललास? कसलाच उत्तर नाही, फक्त खड्ड्यांवर त्याच्या निकळ पायांची घासट चाल. जणू माझी उपस्थिती फक्त एखादा किरकोळ आवाज होता. माझ्या आतले अलार्म जोरात वाजू लागले. हात आपोआप गिअर स्टिक जवळ गेला. मनातला एक भाग ओरडत होता, ट्रक सुरू कर आणि निघून जा. पण दुसरा भाग म्हणत होता, तो लहान आहे, कदाचित धोक्यात असेल. तुझे आईवडील कुठे आहेत? तू वाट चुकलास का? तेव्हा तो पूर्णपणे थांबला. त्याने डोकं आणखी थोडं वळवलं, पण अजूनही माझ्याकडे नाही, तर ट्रकच्या हेडलाईट्सकडे. आता त्याचा चेहरा थोडा स्पष्ट दिसत होता. तो चिनी मातीच्या बाहुलीसारखा वाटत होता, फिकट, भावनारहित. जिथे डोळे असावेत तिथे फक्त काळसर खोलगट छाया. ना भीती, ना दुःख, ना दिलासा, पूर्ण रिकामेपणा. मग एक आवाज आला, कोरड्या पानाच्या सळसळी इतका हलका. मी हरवलेलो आहे. त्या शब्दांनी मला क्षणभर हायसं वाटलं. ठीक आहे, हरवलेलं मूल, यातून मार्ग निघू शकतो. काही हरकत नाही, मी तुला तुझ्या घरच्यांपर्यंत पोहोचवतो. तुझं घर कुठं आहे? हळूहळू त्याने पूर्ण डोकं माझ्या केबिनकडे वळवलं. तरीही चेहरा नीट दिसत नव्हता. जणू उजेड असूनही एखादी सावली त्याला झाकत होती. पण त्याची नजर ती साध्या मुलासारखी नव्हती. ती जळ होती, अस्वस्थ करणारी होती. घरी, मी घरी जायचा प्रयत्न करतोय, तो म्हणाला. घरी म्हणजे कुठे? मी पुढे झुकत विचारलं. इथे आसपासच का? मला माहीत नाही. आंबोली घाटाच्या जंगलात मैलोनमैल कोणताही कॅम्पसाईट, गाडी किंवा वस्ती नव्हती. उत्तर देण्याऐवजी तो माझ्याकडे एक पाऊल पुढे आला. माझा हात दरवाजाच्या हँडलवर घट्ट पकडला गेला. उघडावंसं वाटत होतं, पण शरीर साथ देत नव्हतं. खूप थंडी आहे, आत ये, बस, जिथे सिग्नल मिळेल तिथून मदत मागू. माझा सीबी रेडिओ फक्त स्टॅटिक देत होता. फोन गेल्या तासाभरापासून नो सर्व्हिस दाखवत होता. तो माझ्या पॅसेंजर दरवाजापासून साधारण 5 फुटावर थांबला. निखळ पाय, पातळ कपडे. तो थरथरायला हवा होता, रडायला हवा होता, पण तो दोन्ही करत नव्हता. मग त्याने विचारलं, तुम्ही माझी मदत करू शकता का? आवाज अजूनही हलकाच होता, पण त्यातला सूर बदलला होता. आणि त्या क्षणी मला खात्री पटली. हा प्रश्न साधा नव्हता. आताची त्याची नजर आधीसारखी सपाट नव्हती. त्यात काहीतरी वेगळंच होतं, विनवणी. हो, मी नक्की मदत करू शकतो, म्हणूनच थांबलोय. पण तुझे आई वडील कुठे आहेत? तू इथे कसा आलास? मी म्हणालो. त्याने अचानक मान तिरकी केली. ते घरी वाट पाहत आहेत. घर कुठे आहे तुझं आणि कोणत्या दिशेला? मी रिकाम्या महामार्गाकडे हाताने इशारा केला, पण त्या मुलाने रस्त्याकडे नाही, जंगलाकडे बोट दाखवलं. आंबोली घाटाच्या रस्त्यालगत पसरलेल्या त्या काळ्या दाट जंगलाकडे. माझं घर तिकडे आहे. माझ्या पोटात एकदम गोळा आला. जंगलात? हो, मी वाट चुकलोय. खूप अंधार आहे. मी झाडांच्या रेषेकडे पाहिलं. ती जणू एक काळी अभेद्य भिंत होती. कुठलाही रस्ता नाही, वस्ती नाही, फक्त जुने घनदाट जंगल. अशी जागा जिथे दिवसासुद्धा माणूस हरवू शकतो. तुम्ही बाहेर येऊ शकता का? तो म्हणाला. माझं घर शोधायला मदत कराल? फार दूर नाही, फक्त इथून दिसत नाही. माझ्या डोक्यातला प्रत्येक तर्क ओढत होता. नाही, अजिबात नाही. या निर्जन ठिकाणी, मध्यरात्री, या विचित्र मुलासोबत जंगलात जाणं म्हणजे वेडेपणा. पण तो खूपच लहान दिसत होता. असहाय्य वाटत होता. जर तो खरंच हरवलेला असेल तर? हे चांगलं नाही, मी शांतपणे म्हणालो. रात्री जंगलात जाणं धोकादायक आहे. तू माझ्या ट्रकमध्ये ये. जिथे सिग्नल मिळेल तिथे जाऊन पोलीस किंवा फॉरेस्ट रेंजरना फोन करू. ते मदत करतील.
पण तो तिथेच उभा राहिला, त्या भावना राहीत, न वाचता येणाऱ्या चेहऱ्याने माझ्याकडे बघत. पण घर इथेच आहे, तो पुन्हा म्हणाला. आवाज आता जरा जास्त विनवणीचा होता. खूप जवळ आहे, तुम्ही फक्त बाहेर आलात तर तुमच्या दरवाजेच्या उजेडात मला ते दिसेल. माझ्या अंगावर काटा आला. या सगळ्यात काहीतरी खूपच चुकीचं होतं. मी त्याच्याकडे नीट पाहिलं. माझ्या हेडलाईट्स प्रखर होत्या, पण तरीसुद्धा त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. जणू प्रकाश त्याच्यावर पडतच नव्हता किंवा पळूनही परत येत नव्हता. डोळ्यांच्या जागी फक्त खोल काळे पोकळ पण दिसत होते. तू आत ये. माझा आवाज आता कठोर झाला होता. इथे उभ आहे, आपण मार्ग काढू. तो माझ्याकडे आणखी एक पाऊल पुढे आला. आता तो जवळजवळ माझ्या रनिंग बोटपर्यंत पोहोचला होता. प्लीज, तो कुजबुजला. माझ्या पायाला दुखतंय, मी जास्त चालू शकत नाही, फक्त त्या वाटेपर्यंत थोडीशी मदत हवी आहे. माझ्या आतमध्ये प्रचंड संघर्ष चालू होता. वर्षानुवर्षाच्या ड्रायव्हिंगमधून तयार झालेली ट्रक ड्रायव्हरची सहज प्रवृत्ती मला सावध करत होती, पण समोर असलेला मुलगा माझ्या माणुसकीला आवाहन करत होता. मी खूप थकलो होतो, कदाचित स्पष्ट विचार करू शकत नव्हतो. मी डोळे बारीक करून त्याच्या मागच्या झाडीत पाहण्याचा प्रयत्न केला. कुठे एखादी वाट, एखादी झलक, काहीच दिसत नव्हतं. फक्त होता तो घनदाट अंधार. आणि मग मला ते दिसलं. पहिल्यांदा स्पष्ट नव्हतं, जणू एखादी गडबड त्या मुलाच्या मागे अंधारात काहीतरी हालचाल करत होता. तो मुलगा जंगलाकडे पाठ करून माझ्या ट्रक समोर उभा होता. त्याच्या मागे दाट अंधार, अभेद्य, पण त्या अंधाराशी काहीतरी जोडलेलं होता. त्याच्या पातळ पायजाम्याखालून पाठीच्या खालच्या भागातून एक लांब जाड काळी नळी बाहेर येत असल्यासारखी दिसत होती आणि ती थेट साळ्यांच्या सावल्यात विरत होती. पहिल्यांदा वाटलं प्रकाशाचा भ्रम, एखादी दोरी असेल किंवा कपड्याचा तुकडा. मी पुढे झुकून पाहिलं. तो मुलगा अजूनही कुजबुजत होता. फार दूर नाही आहे, थंडी खूप आहे, पण माझं लक्ष शब्दांवर नव्हतं, त्या गोष्टीवर होतं. ती सावली नव्हती, दोरी नव्हती, ती नळी होती, सलग कुठलाही जोडणं दिसणारी. जणू रात्रीचाच तुकडा आकार घेऊन उभा राहिला होता. ती 10 ते 15 फूट पसरत 2 पाईन झाडांच्या मध्ये अंधारात विरत होती. ती प्रकाश परावर्तित करत नव्हती, प्रकाश गिळत होती. माझा श्वास अडकला, रक्त गोठल्यासारखं झालं. हे फक्त चुकीचं नव्हतं, असं असणं अशक्य होतं. तो अजूनही मला बाहेर बोलावत होता. माझं घर इथेच आहे, तुम्ही खूप जवळ आहात. मी कुजबुजलो. नजर त्या नळीवरून हटत नव्हती. बाळा, ते तुझ्या मागे काय आहे? तो चकित झाला नाही, फक्त मान सरळ झाली. चेहऱ्यावरच्या भावना आणखी कठोर झाल्या. काय? त्याचा आवाज थंड, सपाट. काहीच नाही, तुम्ही थकलेले आहात. माझ्या साधीच्या शब्दांचा तो माझ्या विरुद्ध वापर करत होता. नाही, मी ते स्पष्ट पाहतोय, ते तुझ्याशी जोडलेलं आहे, मी थरथरत म्हणालो. क्षणभर मृत शांतता. वारा जणू गोठला. मग त्याचा चेहरा बदलू लागला. नाटकी नाही, पण अधिक भयावह. पिवळी त्वचा हाडांवर ताणली गेल्यासारखी. डोळ्यांच्या जागी काळे खोल खड्डे आणखी गडद झाले आणि त्या चेहऱ्यावर एखाद्या फार प्राचीन, पूर्णतः परक्या गोष्टीची झलक उमटली. मानवी राग नव्हे, काहीतरी जुने, थंड, संयमी, आता मर्यादेवर पोहोचलेलं. केबिनमधली हवा अचानक जड झाली. श्वास घ्यायला अवघड. बाहेर या, तो म्हणाला. तो आवाज मुलाचा नव्हता, गंभीर, घुमणारा. त्या लहान शरीरातून पण भयानक आवाज. बाहेर या. हा विनंती नव्हता, आदेश होता. माझा एक हात गिअर स्टिकवर घट्ट, जणू तीच माझी जीवनरेषा. दुसऱ्या हातात अंधारात इग्निशनची चावी शोधू लागला. ती चूक मी केली होती. चावी इग्निशनमध्ये सोडली होती. तू आहेस तरी काय? मी कसंबसं विचारलं, त्या राक्षसी अस्तित्वाकडे पाहत जे मुलाच्या रूपात उभं होतं. त्याच्या मागे ती काळी, धळधळणारी नळी, सावल्यांशी त्याला बांधून ठेवणारी. त्याने मान तिरकी घेतली. त्या अस्वाभाविक हालचालीत त्याच्या चेहऱ्यावर जे काही उमटलं ते निर्मळ तिरस्कार होतं, जणू मी एखादा शूद्र किडा. मग त्या घिसटत्या घुमणाऱ्या आवाजात तो बोलला. शब्द थंड होते, आठवणीमध्ये जळत बसणारे. का? तुला काय करायचं आहे माझ्याशी?
आवाज जणू माझ्या कवटीत ओरघडे काढत होता. माणसं आता इतकी शहाणी झाली आहेत का? मी विचार केला नाही, योजना केली नाही, मी फक्त प्रतिक्रिया दिली. असा भीतीचा झटका आला की सगळी शहाणी बाजूला पडली. हाताने चाबी फिरवली. ट्रक चालू झाला. क्षणभर टायर खड्ड्यावर घसरले, मग रस्त्याला धरून धावू लागले. मी मागे पाहिलं नाही, पाहू शकलो नाही. स्टेअरिंगवरची बोटं पांढरी पडली होती. कॅबिन थरथरत होतं. धाडस करून ड्रायव्हर साईड मिररमध्ये पाहिलं. ते तिथेच उभं होतं. रस्त्याच्या कडेला माझ्या दूर जात असलेल्या हेडलाईट्समध्ये त्याची छोटी सावली स्पष्ट दिसत होती. आणि त्याच्या मागे ती काळी नळी, जाळ, विकृत सापासारखी जंगलाच्या अंतहीन रात्रीत विरत होती. ती न हलली न आकसली, ती फक्त होती. त्याने पाठलाग केला नाही. तो तिथेच उभा राहून मला जाताना पाहत राहिला. आणि तेच सगळ्यात भयावह होतं, तो आत्मविश्वास, ती संयमित वाट पाहणं. मी किती वेळ गाडी चालवत राहिलो माहीत नाही. वेग सुरक्षित मर्यादेपलीकडे गेला होता. फरक पडत नव्हता. त्या दृश्याने मनात ठसा उमटवला होता. तासाभरानंतर हाडं हादरवणारा थकवा आला. हात थरथरत होते. डोळ्यातून अश्रू वाहत होते. दुःखाने नाही, भीती आणि सुटकेने. पहाड आकाशाने फिकट झालं. फोनला सिग्नल आला. पहिल्या मोकळ्या जागी ट्रक थांबवला. कॅबिनमधून उतरता उतरता कोसळलो. उलटी झाली. थंड जमिनीवर बसून सूर्योदय पाहत राहिलो, स्वतःला समजावत की हे स्वप्न होतं, भ्रम होता. पण मला माहीत होतं तसं नव्हतं. मी तक्रार केली नाही. कोणाला सांगणार, काय सांगणार? ती ट्रिप कशीबशी पूर्ण केली. ट्रक यार्डमध्ये परत दिला. नोकरी सोडली. खूप थकलोय एवढंच सांगितलं. त्याने थांबवायचा प्रयत्न केला. जास्त पैसे, वेगळे रूट सुचवले, पण मी नाही म्हणालो. आजही डोळे मिटले की तो मुलगा, ती नळी, ती जंगल दिसतं. प्रत्येक अंधारलेला रस्ता सापड्यासारखा वाटतो. म्हणून मी दिवसाची जवळची नोकरी घेतली. रात्री निर्जन रस्त्यावर मी जात नाही. मला माहीत नाही ते काय होतं, एलियन, राक्षस, काहीतरी वेगळंच. इतकंच माहीत आहे की ते कुठेतरी बाहेर आहे, वाट पाहत आहे. आणि कदाचित त्याने शिकून घेतलं आहे. जुने डाव आता चालत नाहीत. माणसं आता इतकी शहाणी झाली आहेत का? हा प्रश्न मला आजही छळतो. म्हणून जर तुम्ही अशा लांब, ओसाड रस्त्यावर असाल आणि काहीतरी न समजणारं दिसलं तर थांबू नका. कधीकधी शहाणपण हेच असतं की कधी थांबायचं नाही हे ओळखणं. स्वतःची काळजी घ्या आणि देवासाठी प्रकाश असलेल्या रस्त्यावरच राहा.